मिरजमधून विज्ञान मानियांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी। भाजपला पराभूत करण्याची क्षमता फक्त वंचितमध्येच। विज्ञान माने। रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका। दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। मिरज विधानसभा मतदारसंघातून विज्ञान माने यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विज्ञान माने यांनी भाजप आणि काँग्रेस नेत्यांच्यावर टीकास्त्र सोडले। नाही, वेळ अशी आली नाही। मला एक सांगायचं, काल माझी उमेदवारी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या हस्ते तिथं जाहीर झाली, काल यादी पब्लिश झाली। वंचित मध्ये येण्याचं एकमेव कारण असं आहे की लोकसभेला आपण बघितलं असाल की माननीय खासदार विशालदादा पाटील यांना जर मिरज मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदान जर कोणी दिलं तर ते मायनॉरिटीचं मतदान होतं। सगळ्या आकडे आपण काढले, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, ओबीसी समाज, सगळा ह्यांचं सर्वांचं मताधिक झालं म्हणून विशालदादांना कुठंतरी 25,000चं लीड मिळण्यात तिथे यशस्वी झालो। त्याच धर्तीवरती वंचितचे उमेदवार घेण्याचं अजून एक कारण असं आहे की ज्या गोष्टी आज आपण बघतोय, SC ST OBC आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने महिन्यापासून आघात घातली आणि इतर पक्षांनी सुद्धा त्याला सहमती देण्याचं थोडंसं पापच केलं असं मला म्हणता येईल। त्याचा जाहीर निषेध प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेला आहे। तर आरक्षण वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी मला एकमेव मार्ग जो आहे हा वंचित बहुजन आघाडी हा दिसला। कारण की आपण बघतोय आता मिरजेमध्ये बीजेपीचे म्हणजे जे मंत्री आहेत, जे आमदार आहेत, त्यांचे सहकारी मित्र मोहन वनखंडे सर यांना आयात करून काँग्रेसमध्ये आणलं। का आणलंय काय अजून माहिती नाही। अजून नेते म्हणतात की त्यांना उमेदवारी काय अजून आम्ही कन्फर्म केली नाही, परंतु मिरजेची जनता ही दूधखोळी नाही आहे, त्यांना सगळं कळतं, सगळ्यांना मान्य आहे। आपण म्हणतो की मिरजेच्या जनतेचा अंदाज कोणाला आला नाही, परंतु माझं उलट मत आहे, मिरजेच्या जनतेच्या मनातला अंदाज नेत्यांना आला नाही, म्हणून प्रत्येक वेळी नेते थोपवले गेले मिरजेच्या जनतेच्या मनावरती, परंतु त्यांनी लोकसभेला दाखवलं आणि हाफिजभाई दत्तुरेंसारख्या सर्वसामान्य तळागाळातल्या घरातल्या कष्टकरू घरातल्या माणसाला सुद्धा त्यांनी आमदार केलेला आहे। तर मिरजेच्या जनतेचा अंदाज हा 100% कोणी नेत्यांनी लावू नये, कारण की त्यांच्या मनात जो असेल तोच ते करणार आहेत। त्यामुळे गेले 15 वर्ष आमदारांचे जे सहकारी आहेत, मोहन वनखंडे सर यांनी म्हणजे राजकारणातनं पैसा आणि पैशातनं राजकारण हेच केलंय। 15 वर्ष फक्त पैसे छापायचा छापखानाच केला, बाकी त्यांनी कुठले उद्योग त्यांनी काही केलेच नाहीत। म्हणजे आपले ठेकेदारात दलाली केली, ठेकेदारांची बिलं काढली, नुसतं मिरजेचा जो विकास त्यांनी करायला कुठं पाहिजे होता पालकमंत्र्यांनी, तो कुठेही केलेला नाही आहे। कोणत्याही प्रकारचे औद्योगिक विकास इथं झालेले नाही आहेत। कोणत्याही प्रकारचे मिरज म्हणजे आरोग्य पंढरी आहे, आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जाणारी भारतभर आहे, ते सुद्धा वाटोळं त्यांनी केलेलं आहे। मिशन हॉस्पिटलची आपण परिस्थिती बघतोय तर पूर्णपणे झोपलेलं आहे, तिथं मशीन लाईट जाते, तिथं मिशन हॉस्पिटल अशी परिस्थिती आहे, बिलं भरली जात नाहीत। शासकीय रुग्णालयाची मिरजेची अशी परिस्थिती। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल कोणत्याही प्रकारचे कृषी उत्पादन केंद्र नाही आहेत, ऊस उत्पादन संशोधन केंद्र नाही आहेत, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे विकास ग्राम विकास योजना कुठल्या त्यांनी आणलेल्या नाही आहेत, कोणत्याही प्रकारचा त्यांनी विकास केलेला नाही आहे। महिलांचे बाळंतपण सुद्धा आता ST मध्ये व्हायला लागले। त्यामुळे ह्यांनी फक्त आणि फक्त गेले 15 वर्ष पैसे मिळवण्यासाठी आणि ते पैसे मिळवलेले परत राजकारणात घालवण्यासाठी हे केलेलं आहे। मिरजेची जनता आजपर्यंत त्यांनी दाखवून दिलंय की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असेल तर ती जनशक्तीच निवडून येणार। पैशानं काही नगरसेवकांना तुम्ही मॅनेज करून त्यांची किंमत ठरवून मिरजेच्या जनतेची किंमत शून्य करून आता उपयोग नाही आहे। त्याच पद्धतीने हा जो उमेदवार आहे, मी आवाहन करतो महाआघाडीचे उमेदवार, कारण की आता मिरजेची जी इलेक्शन होणार आहे ही थेट बीजेपी विरुद्ध वंचितची होणार आहे। कारण की गेले 5 वर्ष झालं मी सातत्यानं म्हैसाळ योजना असेल, पाणी प्रश्न, लाईटचे असतील, डीपीचे असतील, टॉवरचे असतील, रस्त्याचे असतील, हॉस्पिटलचे असतील,
सर्व प्रश्नांवरती मी पहिल्यापासून तत्पर आहे. मी कामातच आहे, गेले 5 वर्ष झालं. या दरम्यान माझ्यावरती अनेक केसेस टाकले गेले सत्तेधाऱ्यांकडून, माझ्यावरती हल्ले झाले. एवढं होऊन सुद्धा आम्ही राष्ट्रवादीत असताना काँग्रेसमध्ये गेलो आणि तरी सुद्धा कुठंतरी अन्यायाचा एक लाट, तुम्ही जो प्रश्न विचारला की काँग्रेसमधून तुम्ही का चाललाय, कुठंतरी भेदभावाच्या विषयामध्ये अन्याय होताना दिसतोय. म्हणून एक युवक म्हणून मला ते काही गोष्टी पटल्या नाहीत. परंतु मी आवाहन करेन खासदार साहेबांना किंवा बाळासाहेबांना की आता बीजेपी विरुद्ध वंचित हेच आता चित्र आहे मिरजेमध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे महाआघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी, सर्व काँग्रेसला मानणारी विचारधारेची जी लोक आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करा की RSS आणि संघाचा माणूस आपल्या फुले शाहू आंबेडकरी विचारांवरती लादायचा जर प्रयत्न झाला तर तुम्ही गप्प बसणार आहात का? ही गोष्ट आपल्याला कोणालाही न ग्राह्य धरता ही ठरलेली आहे वरच्या लेवलला. परंतु अजून नेते जे आहेत ते नकारतात की या गोष्टी अजून झालेल्या नाही आहेत. म्हणजे काय गट कोणा राष्ट्रवादी म्हणजे राजकीय गट स्वतःचा ठेवायचा आणि फक्त कुठंतरी आश्वासन द्यायचे आणि ऐन टायमाला तो उमेदवार बसवायचा आणि म्हणायचा आता आपल्याला ऑप्शन नाही. अशा गोष्टी चालणार नाहीत. म्हणून मी वंचितचा मार्ग निवडला. मला सगळ्यांना एकच महाआघाडीच्या घटक पक्षांना आवाहन करायचं आहे, अजून सुद्धा काँग्रेसने वंचितला पाठिंबा द्यायचा. जसं वंचितने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणलं, त्यामध्ये सिंहाचा वाटाच वंचितचा आहे. त्याच धर्तीवरती हे माझ्या कामाची सगळी पोचपावती बघता प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांच्या नातवानी मला बोलून तिथं उमेदवारी दिली आणि माझी प्रशंसा केली की असंच तुम्ही सातत्यानं काम ठेवत राहा, तुमचा विजय निश्चित आहे. लागेल ती मदत, लागेल ती ताकद मी तुम्हाला देईन आणि तुम्हाला आमदार म्हणून आम्ही निवडून आणीन, असा मला ग्वाही काल प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिली. येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याचशाच गोष्टी उघडकीस ज्या आहेत मिरजेच्या जनतेला माहिती आहेत. आंबेडकर साहेब असतील किंवा इतर पक्षातले इतर पक्ष सुद्धा आम्हाला आता संलग्न होणार आहेत. खूप जण पाठिंबा सुद्धा देणार आहेत, कारण की या गोष्टी त्यांना सुद्धा पटलेल्या नाही आहेत. फुले शाहू आंबेडकर यांना मानणारी जी सगळी मिरजेची जनता आहे ती या गोष्टींपासून, ही जो पक्ष प्रवेश झाला याच्यापासून खूप नाराज आहे. त्यामुळे सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्यांनी वंचितला पाठिंबा द्यावा आणि बीजेपी विरुद्ध वंचित ही लढाई होणार आहे. एकाच एक लढाई झाल्याशिवाय बीजेपी पडणार 100% नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे. त्यामुळं कुठंतरी वंचितनं जे सहकार्य केलं काँग्रेसच्या पक्षाच्या, म्हणजे काँग्रेस हे आमचाच पक्ष, मित्र पक्ष, आमचा मोठाच बंधू, तर त्यांनी सुद्धा विचार करून कुठंतरी छोट्या भावाला पदरात घ्यावं आणि निवडून द्यावं ही त्यांना मी विनंती करतो. जय. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.